आणि आज दिनांक 29 एकादशी, जया स्मार्त एकादशी आणि आपल्या सगळ्यांचे नेते स्वर्गीय आमदार वसंतराव दादा यांचं 10वं पुण्यस्मरण. या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सालाबादप्रमाणे अनेक मोठी कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम घेत असतो. परंतु अनेक दुःखद घटना या गावात, राज्यात घडल्यामुळे आपण या सगळ्या कार्यक्रमांना या वर्षीच्या काळामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने हे साजरं करायचं ठरवलं. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वर्गीय माजी आमदार वसंतराव दादांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो. काल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब हे अतिशय अचानकपणे कोणाच्याही ध्यानीमानी नसताना आपल्या सगळ्यांना सोडून गेले. स्वर्गीय वसंतराव दादांचा आणि अजितदादांचा अतिशय जवळचा असा स्नेह होता. दादांच्या विधानसभेच्या काळामध्ये अजितदादांनी त्यांना झुकतं माप पारनेर तालुक्याला दिलं. अनेक पाण्याचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये अजितदादांच्या माध्यमातून, वसंतराव दादांच्या माध्यमातून आले. आणि एखादा माणूस खूप अचानकपणे आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावून जातो. माझा आणि दादांचा देखील, अजितदादांचा खूप जवळून संबंध माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून आला. एक गतिमान नेतृत्व. राजकारणामध्ये मतभेद हे असतात. कधीकधी काही तत्व न पटले की माणसं दुरावतात. परंतु तरीही त्या स्मृती ज्या या पूर्वीच्या काळातल्या होत्या त्या मनामधून जात नाहीत. 23-24 वर्षांचा अजितदादांचा मोठा सहवास आपल्या सगळ्यांना आमच्या कुटुंबासहित मिळाला होता. ज्यावेळेस स्वर्गीय दादा म्हणजे अजितदादा नाही, वसंतराव दादा हे नगरला हॉस्पिटलमध्ये दाखल होते, त्यावेळेस अजितदादा 2 वेळेस दादांची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यामध्ये आलते. आणि दादांची एकंदर परिस्थिती बघून खूप वेदना त्यांच्या मनाला झाल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. नियतीच्या मनामध्ये कधी काय असतं हे आपल्या सगळ्यांना कोणालाच माहीत नाही. आज भेटलेला माणूस उद्या सकाळी आपल्याला भेटेल का नाही, इतक्या धकाधकीच्या जीवनामधून आपण सगळे जातोय. आणि काल सकाळी 8:46च्या सुमारास अजितदादा यांचं विमान हे बारामती या ठिकाणी धावपट्टीवर धुकं असल्याने उतरवता आलं नाही. आणि म्हणून त्याच धावपट्टीच्या शेजारीला असलेल्या छोट्याशा खिंडीमध्ये ते कोसळलं आणि त्याच्यामध्ये दादा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. मी आपल्या समस्त गावच्या वतीनं, परिसराच्या वतीनं स्वर्गीय अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या गावातील माजी सरपंच आणि आमचे आजोबा स्वर्गीय शिवाजीराव यशवंतराव पाटील हे देखील काही दिवसांच्या पूर्वी आपल्याला सोडून गेले. त्यांना देखील मी
भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. आपल्या गावामधील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व कैलासवासी बाळासाहेब आनंदराव पाटील हे देखील खूप अल्पशा आजाराने आणि फारच अचानक आपल्या सगळ्यांना सोडून गेले. त्यांच्याही प्रती आपण सगळेजण सद्भावना व्यक्त करून मी त्यांच्याही स्मृतींना विनम्र असं अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांचे सहकारी तुकाराम झावरे यांचे पिताश्री भीमाजी झावरे हे देखील आपल्यातून निघून गेले. हरिभाऊ ठुबे, जनाबाई वाळुंज, नकुबाई इरोळे हे एवढ्या 15-20 दिवसाच्या महिनाभराच्या कालावधीमधून आपल्या गावातून आपल्या सगळ्यांना सोडून गेले. आज दादांचं पुण्यस्मरण आपण याच्यासाठी साजरं करत नाही मोठं की एवढ्या दुःखद घटना आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये आल्यात की आज फार मोठा कार्यक्रम करणं उचित आपल्या सगळ्यांनाच वाटलं नाही. आणि मग तो ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपल्याला यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने हे साजरं करायचं. पारितोषिक वितरण समारंभ आपला होता, परंतु तो रद्द करण्यात आला. मी अधिक तुमच्या सगळ्यांचा वेळ न घेता मी ज्यांची नावं घेतली त्या सर्व विभूतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली, सुमनांजली व्यक्त करतो. आणि त्यांच्या स्मृती आपल्या आयुष्यामध्ये अशाच तेवत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 2 मिनटं आपण सगळ्यांनी या सगळ्यांना वाहनं चपला काढून या जी नावं घेतलीत या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली आपण सगळेजण व्यक्त करू. रामकृष्ण हरी.